नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण एक अनोखा प्रयोग करणार आहोत, ज्यामध्ये इंडियन पॉलिटी जी की मूळ लेखक आहेत एम लक्ष्मीकांत आणि त्यातील मराठी अनुवाद आहे श्रीकांत गोखले। या एम लक्ष्मीकांत पुस्तकातील के सागर पब्लिकेशनचं लाईन टू लाईन रीडिंग आणि त्यातला प्रत्येक शब्द न शब्द तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅप्टर क्रमांक 1, ऐतिहासिक पार्श्वभूमी। इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात व्यापारी म्हणून आले। राणी एलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या सनदेनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एकाधिकार होते। सुरुवातीस निव्वळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला इसवी सन 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले। दिवाणी अधिकारामध्ये महसूल व दिवाणी न्यायाचे अधिकारसुद्धा त्यांना मिळाले। याने कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली। 1857च्या उठावामुळे इसवी सन 1858ला ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली। ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत चालू होती। स्वातंत्र्याबरोबरच भारतीयांना राजघटनेची आवश्यकता भासू लागली। इसवी सन 1934 मध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारवंत एम.एन. रॉय यांनी सुचविल्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान सभा बनविण्यात आली। 26 जानेवारी 1950 पासून राजघटना अस्तित्वात आली, परंतु भारतीय राजघटनेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांचे मूळ ब्रिटिश राजवटीत आहे। ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन भारतीय सरकारच्या संरचनेत आणि कार्यक्रमाच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला। या घटनांना आपल्या राजघटनेवर व राजव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे। या घटना कालानुक्रमे आता कंपनीची राजवट 1773 ते 1858 पर्यंत होती, तेव्हाचे कायदे। आता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 या कायद्यास मराठीत 1773चा नियामक कायदा असे म्हणता येईल। राजघटनात्मकदृष्ट्या खालील कारणामुळे हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे। 1. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण किंवा नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते। दुसरं म्हणजे या कायद्यान्वये प्रथम कंपनीच्या राजवटीत आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली। तिसरं म्हणजे या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला। आता या कायद्याची वैशिष्ट्ये काय, तर एक आहे या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामाधिकरण दिले गेले आणि त्यांच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनविण्यात आले। लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनला। दुसरं म्हणजे या कायद्यापूर्वी बॉम्बे व मद्रास चे गव्हर्नर, बंगालच्या गव्हर्नर हे तिन्ही आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते। या कायद्यान्वये मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले। तिसरं म्हणजे या कायद्यान्वये कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1774 मध्ये स्थापन करण्यात आले। चौथं म्हणजे या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्याची खाजगी व्यापार करणाऱ्यावर किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू लाच स्वीकारणाऱ्यावर बंदी घालण्यात आली। आणि 5वं म्हणजे कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसुली, नागरी व सैनिकी कामकाज याविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवर नियंत्रण दृढ केले। यानंतर पिटचा इंडिया ॲक्ट 1784चा इसवी सन
1773च्या नियामक कायद्यातील त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1881मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला. यालाच सेटलमेंट कायदा असे म्हटले जाते. यानंतर महत्त्वाचा कायदा म्हणजे 1784चा पिट्सचा ॲक्ट होय. या कायद्याची वैशिष्ट्य म्हणजे या कायद्यान्वये कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यांच्यात भेद केला. त्यानंतर दुसरं म्हणजे कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळास देण्यात आली, पण राजकीय कारभार व्यवस्था करण्याचे नियामक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. या कायद्यान्वये एक प्रकारे दुहेरी शासन प्रस्थापित करण्यात आले. तिसरं म्हणजे या कायद्यान्वये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तत्त्व महसूलविषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निरीक्षण करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधले जाऊ लागले. भारतीय कंपनीच्या व्यवहार व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे या दोन कारणासाठी हा महत्त्वाचा कायदा महत्त्वाचा आहे. यानंतरचा सनदी कायदा 1833 ज्याला आपण चार्टर ॲक्ट 1833 म्हणून ओळखतो. हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होय. कायद्याची वैशिष्ट्ये 1833च्या या कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन करण्यात आले आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. दुसरं म्हणजे या कायद्यान्वये मुंबई मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताचा गव्हर्नर जनरल यांना देण्यात आले. पूर्वीच्या कायद्यानुसार बनविण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणण्यात आले व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदा किंवा ॲक्ट्स म्हणण्यात आले. तिसरं म्हणजे या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी संस्था म्हणून असलेली अस्तित्व संपुष्टात आले. आता ती फक्त प्रशासकीय संस्था राहिली. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राज्याचे किंवा त्यांच्या वतनदाराचे व अधिकाऱ्याचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील अशी तरतूद करण्यात आली. चौथं म्हणजे सनदी कायदा म्हणजे चार्टर ॲक्ट 1833 ने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यासाठी कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी तरतूद करण्यात आली. तथापि संचालक मंडळाच्या विरोधानंतरही ही तरतूद रद्द करण्यात आली नाही. यानंतरचा कायदा आला जो की सनदी कायदा किंवा चार्टर ॲक्ट 1853चा जो इसवी सन 1793 ते 1853 या कालावधीत ब्रिटिश सनदेने केलेल्या सनदी कायद्याच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा आहे. भारताच्या राज्यघटनेच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कायद्याची वैशिष्ट्य आता 1853च्या कायद्याचं वैशिष्ट्य या कायद्यान्वये प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेमंडळविषयक कार्य व कार्यकारी कायदे यांचा भेद केला गेला. यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला. वेगळ्या शब्दात सांगायचे तर या कायद्याने गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधिमंडळ स्थापन केले. ही विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करीत असे. अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य व त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष प्रक्रिया आवश्यक आहे हे पहिल्यांदा मानले गेले. या कायद्यान्वये नागरी सेवेमध्ये भारतासाठी निवडीसाठी खुला स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. त्यानुसार 1854 मध्ये मॅकॉले समिती
भारतीय नागरी सेवा संबंधी समिती नियुक्त करण्यात आली. या कायद्यान्वये कंपनी राजवटीचा कार्यकाळ वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राज्याचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. तथापि अगोदरच्या सनदेप्रमाणे यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल याचे हे स्पष्ट निर्देश होते. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील 9 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा येथील स्थानिक किंवा प्रांतिक सरकारने नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली होती. यानंतर आता राजाची राजवट सुरू झाली आणि 1858 ते 1947 पर्यंत ब्रिटिश राणीचं सरकार आलं भारत सरकारवर. आता तेव्हा काय म्हणायचे तर भारत सरकारचा कायदा 1858 पहिले स्वतंत्र युद्ध किंवा शिपायाचे बंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसवी सन 1857च्या उठावानंतर हा महत्त्वाचा कायदा करण्यात आला. भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रण व महसूलविषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. या कायद्याचं वैशिष्ट्य होतं या कायद्यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारे चालविण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद होती. भारताचा गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव आता भारताचा व्हाईसरॉय म्हणून बदलण्यात आले. व्हाईसरॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार आहे आणि पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग यांनी मान मिळवला. दुसरं म्हणजे नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत रद्द करण्यात आली. तिसरं म्हणजे भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारतमंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. हा भारतमंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिम ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. चौथं म्हणजे भारतमंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेली इंडियन काउन्सिल नावाने मंडळ निर्माण करण्यात आले. हे मंडळ सल्लागारी स्वरूपाचे होते. हा भारतमंत्री हा काउन्सिलचा अध्यक्ष होता. पाचवं म्हणजे या कायद्यान्वये भारतमंत्र्याच्या नियंत्रणाखाली इंडियन काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आले. साहजिकच ही इंडियन काउन्सिल भारतात व भारताबाहेरही इतरांवर खटला भरू शकत होती आणि तिच्यावरही खटला भरला जाऊ शकत होता. इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रण होणाऱ्या भारतीय सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे हे 1858च्या कायद्यान्वये मर्यादित प्रमाणात साध्य झाले. या कायद्यान्वये भारतातील प्रचलित असलेल्या सरकार व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले गेले नाहीत. त्यानंतर इंडियन काउन्सिलचे ॲक्ट 1861, 1892 व 1909. इसवी सन 1857च्या मोठ्या उठावानंतर देशाच्या प्रशासनामध्ये भारताचे सहकार्य मिळावे अशी आवश्यकता ब्रिटिश सरकारला वाटू लागली. सहभागी प्रशासनाच्या या धोरणामुळेच सरकारने 1861, 1892, 1909 मध्ये असे 3 कायदे पारित केले व भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासात इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता 1861च्या कायद्याची वैशिष्ट्ये काय होती तर या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रतिनिधी संस्थांचा प्रारंभ झाला. व्हाईसरॉयने त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करावे अशी तरतूद होती. तत्कालीन
व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी इसवी सन 1862 त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पटियालाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांचा नामनिर्देशित केले होते. यानंतर दुसरं म्हणजे मुंबई व मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आणि इसवी सन 1773च्या नियामक कायद्यानुसार सुरू झालेल्या सनदी कायदा 1833मध्ये सर्वाधिक असलेली केंद्रीकरणाची कल या कायद्याने नाहीसा होऊन विकेंद्रीकरणाच्या धोरणास चालना मिळाली. कायदे करण्याचे अधिकार सोपवण्याच्या या धोरणामुळे 1937मध्ये प्रांतांना अंतर्गत व्यवहारामध्ये जवळजवळ संपूर्ण स्वायत्तता मिळाली. तिसरं म्हणजे बंगाल, वायव्य सरहद प्रांत, पंजाब यांच्यासाठी नवीन कायदे स्थापन करण्याची तरतूदसुद्धा या कायद्याने केली. त्यानुसार 1862, 1866 आणि 1897मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर चौथं म्हणजे कायद्याच्या कामकाजासाठी सुयोग्य असे नियम करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. लॉर्ड कॅनिंग यांनी 1859मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता देण्यात आली. या पद्धतीला व्हाईसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनविण्यात आले आणि त्याच्या विभागातील विषयाबाबत काउन्सिलच्या वतीने अंतिम आदेश काढण्याचे अधिकार देण्यात आले. आणि पाचवं म्हणजे आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमत न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. अशा अधिसूचना 6 महिन्यांपूर्वीच लागू होत असत. त्यानंतर 1892चा कायद्याची वैशिष्ट्य. या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढविण्यात आली, तथापि शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आले. दुसरं म्हणजे या कायद्याने कायदेशीर कार्य विस्तारण्यात आला आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास देण्यात आले. तिसरं म्हणजे या कायद्याने प्रांतिक कायदेमंडळाच्या शिफारसीनुसार आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिफारसीनुसार व्हाईसरॉय केंद्रित कायदेमंडळ आणि जिल्हा मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संस्था, जमीनदार आणि व्यापारी संघटना यांच्या शिफारसीमार्फत गव्हर्नर प्रांतिक कायदेमंडळात काही अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद होती. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने काही अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व प्रत्यक्ष तरतूद या कायद्यात होती. अर्थात कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द वापरला नव्हता. काही संस्थांच्या शिफारसीनुसार सदस्य नामनिर्देशित करण्यात आले ही प्रक्रिया होती. त्यानंतर 1909च्या कायद्याची वैशिष्ट्ये. आता या कायद्याला मोर्ले-मिंटो सुधारणा या नावानेही ओळखले जाते. लॉर्ड मोर्ले तत्कालीन भारतमंत्री होते व लॉर्ड मिंटो हे भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय होते. 1. या कायद्यान्वये केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढविण्यात आला. केंद्रीय विधिमंडळात सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढविण्यात आली, तर प्रांतिक विधिमंडळाची संख्या एक समान नव्हती. दुसरा म्हणजे केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले, पण प्रांतिक विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांना बहुमताची अनुमती दिली. तिसरा म्हणजे या कायद्यान्वये दोन्ही स्तरावर कायदेमंडळाच्या विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी कार्यात वाढ केली गेली. उदाहरणार्थ, सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची, अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती देण्यात आली. चौथा म्हणजे या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय यांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करून घेतलं आणि ते पहिले व्यक्ती होती सत्येंद्रनाथ सिन्हा. हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय होते. त्यांच्या कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाचवं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मान्य करून या कायद्याने मुस्लिमांना धर्मावर आधारित
प्रतिनिधी दिले गेले. त्यानुसार मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदाराकडून निवडले जाणार आणि या कायद्यान्वये सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले आणि लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. 6वं म्हणजे या कायद्यान्वये नगरमंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे आणि जमिनी यांचा स्वतंत्र प्रतिनिधी देण्यात आला. यानंतर भारत सरकारचा 1919चा कायदा. भारत सरकारचा 1919चा कायदा 20 ऑगस्ट 1917 रोजी भारताला टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा घोषित केले. त्यानुसार भारत सरकारचा कायदा 1919 पारित करण्यात आला. इसवी सन 1921 पासून या कायदा अंमलात आला. या कायद्याला मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखले जाते. मॉन्टेग्यू हा भारतमंत्री होता तर लॉर्ड चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. मग या कायद्याची वैशिष्ट्ये काय? तर 1. या कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक विषय वेगळे करून केंद्रीय व प्रांतिक नियंत्रण शिथिल करण्यात आले. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळ त्यांच्या संबंधित सूचीतील विषयावर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. सरकारची संरचना मात्र केंद्रकारी व एकात्म राहिली. दुसरं म्हणजे सोपीव विषय आणि राखीव विषय असे 2 भाग करण्यात आले. विधिमंडळात उत्तरदायी असलेल्या मंत्र्याच्या साहाय्याने गव्हर्नरना सोपीव विषय प्रशासन पाहणार होतं तर राखीव विषय प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते आणि ते विधिमंडळाला उत्तरदायी होते. या दुहेरी शासन पद्धतीला द्विदल राज्यपद्धती किंवा डायकोनोल असे म्हणतात. याचा उगम डायआर्च या ग्रीक शब्दात असून याचा अर्थ दुहेरी शासन असा आहे, परंतु हा प्रयोग बहुतांशी अयशस्वी ठरला. त्यानंतर तिसरा आहे, या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विदल कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स या वरिष्ठ सभागृहाचा व सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाचा अंतर्भाव होता. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून आलेले असणार होते. चौथं म्हणजे व्हाईसरॉय आणि मंडळातील 6 सदस्यांपैकी कमांड इन चीफ किंवा सरसेनापती सोडून 3 सदस्य भारतीय असतील अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 5वं आहे, शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधीचे तत्त्व अधिक विस्तृत करण्यात आले. त्यानंतर 6वं म्हणजे मालमत्ता किंवा शिक्षण यावर आधारित मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले. या कायद्यान्वये लंडनमध्ये भारताचा उच्च आयुक्त, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हाय कमिशनर, हे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि भारतमंत्र्याची काही कामे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 8वं म्हणजे या कायद्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. त्यानुसार नागरी सेवांच्या भरतीसाठी सन 1926 ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. 9वं म्हणजे या कायद्यान्वये प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. आपलेले अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार प्रांतिक विधिमंडळाला देण्यात आले. 10वं म्हणजे हा कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होती आहे याचे समीक्षण करून त्याबद्दल अहवाल देण्यासाठी 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्याची तरतूदही याच कायद्यात करण्यात आली. पण सायमन कमिशन 1927ला 3 वर्ष अगोदरच आले. ठरलेल्या वेळेच्या 2 वर्ष अगोदरच नोव्हेंबर 1927 मध्ये
नव्या घटनेनुसार भारतीय परिस्थितीवर अहवाल देण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोगाची घोषणा केली. या आयोगाचे सर्व सदस्य ब्रिटिश होते. स्वाभाविकच सर्व पक्षांनी या कमिशनवर आणि या आयोगावर बहिष्कार टाकला. या आयोगाचे इसवी सन 1930 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, ब्रिटिश भारत आणि संस्थानाचे संघराज्य स्थापन करावे, सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी अशा शिफारशी केल्या. अगोदरच शिफारशीवर विचार विनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी, भारताचे प्रतिनिधी आणि भारतीय संस्थानाचे प्रतिनिधी यांच्या 3 गोलमेज परिषदा आयोजित केल्या. यातील चर्चेनुसार घटनात्मक सुधारणांसंबंधी श्वेतपत्रिका बनवून ब्रिटिश सरकारच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आल्या. काही बदल करून या समितीच्या शिफारशींना नंतर भारत सरकारचा कायदा 1935 मध्ये समावेश करण्यात आला. त्या अगोदर 1932 मध्ये जातीय निवाडा आला. ऑगस्ट 1932 मध्ये ब्रिटिशचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याक प्रतिनिधित्व देण्याचे जाहीर केले. ही योजना जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी वेगवेगळे मतदारसंघ चालू ठेवण्यात आले. सांप्रदायिक तत्त्वावरील मतदारसंघाची ही योजना दलित वर्गांनाही अनुसूचित जाती ला लागू करण्यात आली. सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व त्यांनाही लागू केल्याने व्यथित होऊन गांधीजींनी या निवाड्यात बदल करण्यासाठी पुणे येथील येरवाडा तुरुंगात आमरण उपोषण केले. अखेर काँग्रेसचे नेते आणि दलित नेते यांच्यात समेट झाली. हा पुणे करार म्हणून ओळखला जातो. यानुसार हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ असतील व दलित वर्गाला राखीव जागा दिल्या जातील असे ठरले. यानंतर 1935 चा भारत सरकारचा कायदा. भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापण्याच्या वाटचालीला हा दुसरा महत्त्वाचा टप्पा होता. हा कायदा तपशीलवार व लांबलचक होता. त्यात 321 कलमे, 10 परिशिष्टे व 14 भाग होते. कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर 1 आहे, या कायद्यात प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. या कायद्यान्वये संघसूची केंद्रासाठी 59 विषय, प्रांतसूची प्रांतासाठी 54 विषय, समवर्ती सूची दोघांसाठी 36 विषय अशा 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र राज्य अधिकाराची विभागणी केली. शेषाधिकार व्हायसरॉयला देण्यात आले. तथापि संस्थाने सहभागी न झाल्याने संघराज्य अस्तित्वात आले नाही. यानंतर दुसरं म्हणजे या कायद्यान्वये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. ठरवून दिलेल्या क्षेत्रामध्ये प्रांतांना प्रशासकीय स्वतंत्र घटक म्हणून काम करण्याची अनुमती देण्यात आली. या व्यतिरिक्त प्रांतिक विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांना सल्ल्यानुसार गव्हर्नर कार्य करावे अशी तरतूद करून प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करण्यात आली. इसवी सन 1937 मध्ये ही पद्धत लागू झाली आणि ही 1939 मध्ये रद्द करण्यात आली. तिसरं म्हणजे या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. केंद्राच्या स्तरावरील विषयाची राखीव विषय व सोपी विषय अशी विभागणी करण्यात आली. अर्थात ही तरतूद प्रत्यक्षात कधीच झाली नाही. चौथं म्हणजे 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विदल आणि द्विग्रही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत या प्रांतांमध्ये विधान परिषद वरिष्ठ गृह आणि विधानसभा कनिष्ठ गृह अशी द्विग्रही
कायदेमंडळ अस्तित्वात आली. या कायदेमंडळावर अनेक बंधने घालण्यात आली. 5वं म्हणजे अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व आणखी विस्तारित करण्यात आले. 6वं म्हणजे भारत सरकारचा कायदा 1858 नुसार स्थापन करण्यात आलेली भारतीय परिषद रद्द करण्यात आली. भारतासाठी स्वतंत्र भारत मंत्री सल्लागाराच्या गटाची तरतूद करण्यात आली. या कायद्यान्वये मताधिकार वाढविण्यात आला. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मताधिकार देण्यात आला. देशातील चलन आणि पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात तरतूद करण्यात आली. 9वं म्हणजे या कायद्यान्वये संघराज्यीय लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग व 2 किंवा अधिक प्रांतिक संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. 10वं म्हणजे या कायद्याने संघिक न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार 1937 मध्ये संघ न्यायालयाची फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. यानंतर भारत सरकारचा कायदा 1947. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 30 जून 1948 पर्यंत भारतीय ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपवली जाईल असे 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषित केले. या घोषणेनंतर मुस्लिम लीगने भारताची फाळणी करावी यासाठी आंदोलन सुरू केले. इसवी सन 1946 मध्ये स्थापन केलेल्या संविधान सभेने बनवलेली राज्यघटना ज्यांना मान्य करण्याची इच्छा नसेल अशा देशातील भागांना ती लागू करण्यात येणार नाही असे ब्रिटिश सरकारने 3 जून 1947 रोजी स्पष्ट केले. त्या दिवशी 3 जून 1947 ला भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. ही योजना माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीगने मान्य केली. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 ला संमत करून ही योजना लगेचच अंमलात आणली. कायद्याचं वैशिष्ट्य 1. या कायद्याने भारतीय ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले. या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुळापासून वेगळे होण्याचा अधिकार होता. 3 म्हणजे या कायद्यान्वये व्हाईसरॉय हे पद रद्द करण्यात आले आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सरकार गव्हर्नर जनरल नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली. भारत किंवा पाकिस्तानच्या सरकारसाठी ब्रिटनमधील राज्याचे सरकार उत्तरदायी राहणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले. 4 म्हणजे आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशाचे संविधान सभांना देण्यात आले. स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश सरकारने केलेले कोणताही कायदा रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले. 5 म्हणजे नवीन राज्यघटना तयार करून अंमलात येईपर्यंत आपल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोन्ही देशाच्या संविधान सभांना देण्यात आले. त्या देशाचे विधिमंडळ कायदा संमत करून केल्याशिवाय 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटनच्या संसदेने केलेले कोणताही कायदा नवीन देशाला लागू होणार नव्हता. भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले व त्यांची कार्य राष्ट्रकुळ व्यवहाराच्या राज्य सचिवाकडे सोपवण्यात आली. या कायद्याने 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटनच्या स्थानावरील अधिकार रद्द करण्यात आला आणि आदिवासी क्षेत्राबाबत करारानुसार आलेले संबंध रद्द करण्यात आले. भारतीय संस्थानांना भारतात आणि पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली. 9 आहे नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्यांच्या प्रांतातील
राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा 1935 नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली, परंतु दोन्ही देशांना त्यात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले. 10वा म्हणजे विधेयकाबाबत नकाराधिकार करण्याचा किंवा काही विधेयक संमतीसाठी राखून ठेवण्याचा ब्रिटनच्या सम्राटचा अधिकार देण्यात आला. संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला. 11 म्हणजे या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल आता प्रांताचे गव्हर्नर यांना घटनात्मक राष्ट्रप्रमुख म्हणून करण्यात आले. सर्व बाबतीमध्ये संबंधित मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांचे कार्य करणे बंधनकारक केले. 12 म्हणजे इंग्लंडच्या सम्राटच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले. भारत मंत्र्याने नागरी सेवेमध्ये नियुक्त करणे आणि पदामध्ये आरक्षण ठेवणे हे बंद करण्यात आले. नागरी सेवेत 15 ऑगस्ट 1947 पूर्वी नियुक्त झालेल्या त्यावेळी लागू असलेल्या सर्व लाभ मिळत राहतील अशी तरतूद करण्यात आली होती. 14-15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री ठोक्यावर ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रांकडे सत्ता सोपविण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन हा नवा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. इसवी सन 1946 मध्ये स्थापन झालेली भारताची संविधान सभा भारताची संसद बनली. आता अंतरिम सरकारमधले काही सदस्य व त्यांना भेटलेले खाते, जसं की जवाहरलाल नेहरू परराष्ट्र मंत्री, व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध. त्यानंतर सरदार वल्लभभाई गृह, माहिती आणि नभोवाणी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अन्न कृषी. डॉक्टर जॉन मथाई उद्योग व पुरवठा. जगजीवनराम श्रम. सरदार बलदेव सिंग संरक्षण. C.H. भाभा बांधकाम, खाणी आणि ऊर्जा. लियाकत अली खान वित्त. अब्दुल रफ नितार संरक्षण. त्यानंतर राजकुमारी अमृता कौर आरोग्य. अशा प्रकारे स्वतंत्र भारत आणि अंतरिम सरकारचे दोन्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आणि खाते इथे देण्यात आलेले आहे. पहिला चॅप्टर इथे समाप्त होतो आणि भेटूया पुढील चॅप्टरमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, सोबतच बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटत जाईल.